हॅलो. मारू चावी आणि पाकिट दे. मोहित वाईड बॉल. पाकिट भी ले मारू. बॉल. चावी भी ले गाड़ी का रॉबिन भाई के. सॉरी. एवरीबडी लव साई. शुभम पाल. हॅलो हॅलो. खूप सुंदर मॅच चालू आहे. परत एकदा वाईट कांशीराम अवघडे. कांशीराम अवघडे आज बॉलिंग टाकतायत. बऱ्याच दिवसानंतर त्यांच्या हातामध्ये बॉल. आवाज जरा कमी करा. सगळ्यांना नम्र विनंती. परत एकदा वाईट कांशीराम अवघडे. परत एकदा वाईट. परत एकदा वाईट. परत एकदा वाईट. आतिश साळवे गेल्या कित्येक वर्षापासून यंग इंडियन्स जरा पाहते ती पॅन्ट खाली करा. युट्यूब लाईव्ह आहे. आतिश साळवे. आतिश साळवे पॅन्ट खाली करा प्लीज. नम्र विनंती. युट्यूब लाईव्ह आहे. खूप मोठी मॅच. खूप मोठी मॅच आता. बनी रोनक खरबंडा. आवाज जरा कमी करा. नम्र विनंती आहे सगळ्यांना. परत एकदा 2 बॉल 10 रन. हाँ 2 रन डिक्लेअर. बाप्पा 11चे कप्तान, ओनर, ग्रीन एंटरप्राइजेसचे मालक, युवा उद्योजक, तसेच आमचे लहानपणाचे मित्र राजेश गिरी उर्फ बंटी, युवा उद्योजक, गिरी एंटरप्राइजेसचे मालक. आज त्यांचा संघ इथं खेळतोय. खास त्यांनी खूप भरोसा ठेवून आतिश साळवे, अभिराज भवार, विकास गुप्ता, इम्रान मुलाजी आणि मारूफ शेख, निरंजन शेट्टी असे बरेच धुरंधर बल्लेबाज, बॅट्समॅन, फिल्डर, बॉलर, शुभम दुबे हे त्यांचा पाठीचा कणा आहेत. आणि शुभम दुबेमुळेच आज ह्या टी शर्टची पूर्ण रचना बांधण्यात आली. परत एकदा आतिश साळवे स्ट्राईकला आणि त्यांना बॉलिंग टाकतायत रोनक खरबंडा. आज त्यांना वाटत होतं ए बाबू हा. खूप सुंदर बॉलिंग. आज डॉमिनेटरची जी वाताहत झालेली आहे. नो बॉल. सॉरी. परत एकदा 4 रन. ओ
4 रन अभिराज भवार. अभिराज भवार ज्या गेल्या 3 वर्षापासून बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या सगळ्याच फॉर्मॅटमध्ये एक साधारण चांगला परफॉर्मन्स देत आहेत आणि स्वतः डॉमिनेटरचे कॅप्टन रुबन पॉल उर्फ आणि परत एकदा आमचे भाचे परत आताच इथे आगमन झालंय ऋतिक निर्भवने आमचे भाचे. आता स्वतः कप्तानाने बॉल हातामध्ये घेतलाय. रुबन पॉल डॉट बॉल. स्कोर काय झाला? स्कोर पहिल्या सीडीवर जे बसलेत त्यांनी बाप्पा राजाचे कप्तान ओनर यांना एक नम्र विनंती आहे, तुमच्या फिल्डरला जरा आतमध्ये घ्या, नंतर डिसिजनची मचमच होऊ शकते. आतमध्ये या. इम्रान मुलाजी, विकास गुप्ता. नाही येऊन दे काय डॉट बॉल. नाही येणार. इंद्रराजाला आमची काळजी आहे, फक्त हा झकावा आहे. रोनक खरबंडा खूप चांगली फिल्डिंग तर चांगलं क्षेत्ररक्षण. मला या फिल्डरवर पहिल्यापासून भरोसा होता. मी सगळ्या ओनरला तेच सांगत होतो की रोनक खरबंडा एक चांगला बॅट्समॅन आहे, फिल्डर आहे, तर त्याला ऑप्शनमध्ये घेण्यात यावं. पण तो दुर्भाग्याने अनसोल्ड झाला होता. परत नंतर रुबन पॉल यांच्या संघामध्ये तो आला. नाही येणार रे, पूर्ण आभाळ साफ आहे. रुबन पॉल स्वतः कॅप्टन एक चांगली बॉलिंग टाकताना त्यांना अभिराज भवार. परत एकदा डॉट. संकेत शिंदे नो बॉल. संकेत शिंदेने खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे. चोवीस रन, धाव संख्या 24. खूप चांगला डॉट आणि कीपरला लागला आहे का नाही? शांत राहा. हंपर चांगला डिसिजन देतीन. एक चांगले 24च बोललो मी. विकेट आहे. रुबन पॉल आउट दिया. 23 धावसंख्यामध्ये सुधारणा. बंटी बाहेर धावा. ओनर येऊ शकत नाही आतमध्ये. मायनस रन होऊ शकतात. कॅप्टन ओनर यांनी आतमध्ये येता कामा नये. ज्यांचं मोलाचं सहकार्य हमेशा आम्हाला लाभलेलं असतं ते आमचे मित्र अक्षय घायतडके. त्यांच्यामुळं हे मंडळ सातत्याने अग्रेसर आणि एक शिखराच्या उंचीवर आहे. तसेच परत एकदा इम्रान मुलाजी त्यांना बॉलिंग टाकतील. रुबन पॉल आणि वाईट बॉल. धावसंख्या 24 रन. धावसंख्याचा डोंगर इकडे झालेला आहे. परत एकदा कांशीराम अवघडे खूप त्यांच्यावर भरोसा ठेवून आज रुबन पॉल काल रात्रीपासून त्यांची वाट बघत होते. परवा त्यांना होप दिला होता की तुम्ही बॉल टाकू शकता. 25 धावसंख्या 25. पाऊस काय पडणार नाही. इंद्रराजालाही आमची काळजी आहे.
त्यांना माहिती आहे पोरांनी किती झटलंय, काम केलंय, मेहनत केली आहे. त्या मेहनतीचं फळ आज इथं सगळे खेळताना दिसत आहेत. व्हाईट बॉल, बॉलर मोहित जगताप, त्यांना इम्रान मुलाजी स्ट्राईकला, त्यांना बॉल टाकतील मोहित. परत एकदा रुबन पॉल ज्या हिशोबाने घुसून खेळतायत. एक बॉल, धाव संख्या 26. विकास स्ट्राईकला, त्यांना बॉलिंग टाकतील मोहित जगताप. खूप सुंदर बॉल आणि तेवढाच चांगला टॅप. धाव संख्या 30. धाव संख्या 30. विकास हा खूप चांगला बॉलर आहे, बॅट्समॅन आहे आणि चांगला फिल्डर आहे आणि माझा चांगला प्रिय मित्र पण आहे. विकास परेडा एक चांगला होणार खेळाडू, चांगला व्यक्तिमत्व असलेला माझा मित्र, लहान भावासारखा हमेशा माझ्या संगती. आणि तुषार देवकुळे, गेल्या कित्येक वर्षापासून तुषार देवकुळेला आम्ही खेळताना बघितलंच नव्हतं. यंग इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज ते विकेट कीपर आहे. एक काळ होता लहानपणी चांगलं एक खेळणारा व्यक्तिमत्व असा आमचा तुषार देवकुळे. त्यांचे मोठे बंधू संकेत देवकुळे मोठ्या यंग इंडियनमध्ये खेळत होते. ओपनर बॅट्समॅन असताना एक सातत्याने त्यांना बघत बघतच तुषार देवकुळे क्रिकेट शिकले. परत एकदा आउट, विकास गुप्ता आउट. मागच्या सीझनचे उत्कृष्ट गोलंदाज मोहित स्वतः आता टीमसाठी करताय. काफी बलाढ्य स्कोर इथं उभं राहिला आहे. बघू ते आपल्या टीमसाठी काय करतायत, रन रोखण्यामध्ये सक्षम असणार का. आणि इथं बॅटिंगला आहे स्वतः मारूफ शेख एक चांगला होणार व्यक्तिमत्व आहे. कोणी त्याला चिडू नये, नम्र विनंती. एक चेक साधारण आपण एक बॉलरला एक चेक दिलेला आहे. मारूफ शेख खूप चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगला बॅट्समॅन. तसाच वंडी, एक रन त्याच्या खात्यामध्ये आलेला आहे. आणि आज जे कॅप्टननी त्यांच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थक ठरून त्यांनी एक वंडी मारलेली आहे. खूप सुंदर स्कोर उभा केलेला आहे बाप्पा राजाने. बाप्पा राजा, सॅव्हिओ फर्नांडिसचं आगमन आणि सॅव्हिओ फर्नांडिसची एक कप्तानशिप, मला वाटतंय एक बंटीने नवीन रणनीती आखलेली आहे. ओनर किती रन टीम झाले कृष्णा? 32 रन विन आहे का? हे 32 रन विनिंग आहे. एक सांगा रे काहीतरी विन आहे ना. धाव संख्या 31 झालेली आहे बाप्पा राजाची आणि 32 रन त्यांना विनिंग साठी लागतील. आणि दुसरी मॅच साठी टॉच, तिसरी मॅच सॉरी कोण आहे? रायझिंग स्टार वर्सेस सुपर किंग्स. हा सामना बघण्यासारखा असेल का दोन्हीही खूप चांगले चांगले खेळाडू ह्या टीममध्ये भरणा आहे. आमचा एक लेजंड्स खेळाडू दिलीप मामा नेवाळकर, आमचे उर्फ मामा, कित्येक वर्ष त्यांनी बोटाच्या ह्याच्यावर बॅट्समॅनला नाचवलंय. त्याच्यानंतर शरद हेगडे असतील, दर्श शिंदे असतील, वैभव गायकवाड कुठं असतील तर त्यांनी प्लीज स्टेजवरच्या जवळ यावं. वैभव गायकवाड. सुपर किंग्स वर्सेस रायझिंग स्टार. रायझिंग स्टारचे ओनर रायझिंग स्टारचे ओनर प्रशांत हेबरेकर उर्फ आमचे प्रिय मित्र जानू आज इकडे नाही आहेत, पण थोड्याच वेळात त्यांचंही आगमन होणार आहे. बंटीगिरी, तुम्हाला काही त्रास आहे का? इकडे धावा. 32 रन विनिंगला आहे. आणि ओपनर बॅट्समॅन तेजस गांगुर्डे आणि त्यांच्या संगतील ओपनर बॅट्समॅन मोहित जगताप आणि त्यांच्या संगती येतील ते वंडीमध्ये इथे कोणी उभा. आतिश, वंडीच्या इथून जरा लोकांना काढ तिकडून. राजा, मुलांना आतमध्ये गपर. पाल, अंदरला घुसा.
आणि ज्यांच्या आमचे प्रिय भाचे रोहन निर्भवने गेल्या वर्षी गेल्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी एक पराक्रम केला. 1 बॉल 4 असताना खूप मोठा 4 मारला आणि ती मॅच इंग्लंडच्या पारड्यात टाकली. तसेच आमचे प्रिय मित्र वैभव गायकवाड यांचे लहान भाचे आहेत, ते आमचेही भाचे आहेत. आणि स्ट्राईकला मोहित जगताप, नॉन स्ट्राईकला रोनक खरबंडा उर्फ बनी. ऐका सॅव्हिओ, रुबन आतमध्ये जरा आतमध्ये जावं प्लीज, नम्र विनंती. हां आतमध्ये, सॉरी. स्ट्राईकला मोहित जगताप, त्यांना बॉलिंग टाकते एबीने गेल्या 2 वर्षापासून खूप गाजवलेला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येत आहे, जे कोणी बाहेर उभे आहेत त्यांनी अक्षय गायतडकेच्या घराजवळ जाऊन 40 खुर्च्या घेऊन या. पहिल्याच बॉलला त्रिफळा चिट. अभि भवार हा असा एक की फिल्डर आहे. रोहनला फोन लाव, रोहन काळेला फोन लाव. माझा फोन कोणाकडे? ॲगी माझा फोन दे, रोहनला फोन लावतो. खुर्च्या लाव अभि फोन लाव. ऐक 15 मागू, 15 मागू. गणेश हा यंग इंडियनचा एक चांगला होणारा खेळाडू आहे, तसा चांगला फिल्डरही आहे, चांगलं व्यक्तिमत्व. आणि त्यांना बॉलिंग टाकते अभिराज भवार. स्ट्राईकला गणेश. डॉट बॉल. हे बोल ना. डॉट आहे का वनडी आहे? (32) विन आहे, 32. अभि बॉलिंग टाकतायत गणेशला आणि गणेश स्ट्राईकला आहे. बोलला तो घेऊन जा. ए शरद कमेंटेटर कर, मैं ये लेके आता, चेयर लेके आता. बाइक घेऊन जा ऍक्टिव्हा. कोणाची? शुभू थोडा जागा दे. स्कोर किती झालाय? स्कोर तंबी स्कोर एक बॉल ही हुआ है. पहिला बॉल 3 बॉल 1 रन. 3 बॉल 1 रन. गणा थोडा जागा दे. अभि बॉलिंग टाकतील गण्याला. हो खूपच सुंदर. याला म्हणतात एक्सपिरियन्स, याला म्हणतात सध्याच्या घडीला ज्याचा नाव घाटकोपर मध्ये गाजलेला आहे ते हे अभि भवार. त्यांना फेस करतील गणेश, जे टॅपचे महारथी आहेत. अशा फॉर्मेटला त्यांना मागच्या वर्षीचं मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समॅन भेटलेले आहेत गण्या. बघू आपल्या टीमसाठी काय करतायत. डॉट बॉल. तुम्हाला सांगू बप्पा राजाचा मनोबल, जे त्यांचा उत्साह आहे ते बघण्यासारखं आहे. आणि त्यांचा मनोबल वाढण्यासाठी त्यांचं स्वतः ओनर बाहेर उभं राहून प्रत्येक प्लेयरला प्रोत्साहन देऊन त्यांना ही ट्रॉफी घरी न्यायची आहे. घरी म्हणजे डोंबिवली ईस्ट. बप्पा राजा. डॉट बॉल.
मागच्या वर्षाचे सीझन 1चे विनर डॉमिनेटर जर त्यांचा जरा पाला हल्लाय ते कमबॅक नक्कीच करतील. निवेदन असेल ज्यांचे ज्यांचे पाय पहिल्या सीडीमध्ये आहे ते आतमध्ये घ्यावा. जर -2 भेटला तर तुमचा रन रेट अजून कमी होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. जर अंपायरनी डिक्लेअर केला -2 तर ते तुम्हाला घ्यावा लागेल. याच्यामध्ये कमिटी काही वाद करणार नाही, काही मध्ये येणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी. अंपायर स्टार्ट करा लवकरात लवकर. वेळाचा बंधक आहे आपल्याला. काफी बलाढ्य स्कोर आहे. लवकरात लवकर स्टार्ट करा. शेट्टी निरंजन शेट्टी सेकंड ओव्हर करतील. अंपायरचा इशारा वाईट आणि व्हाईट बॉल. काफी चांगली टीम ऑक्शन मध्ये घेतली आहे बप्पा राजाच्या ओनरनी. डोकं लावून त्यांनी 2 चांगले बॉलर आणि बॅट्समॅन तसेच खूप डोकं लावलेलं आहे. एक बॅलन्स टीम याला म्हणू शकतात बप्पा राजा. एक शाना चिटवा प्लेयर अभि आणि एक बलाढ्य बॅट्समॅन आतिश, ते सुद्धा त्यांच्या टीम मध्ये आहे आणि त्यांचं नाव टी शर्ट मध्ये आहे शाना. लोक ओहो इथं जरा बॉल सटकला आहे. बॉल गतिहीन गोलंदाजी बघितला कल्याण आणि टाकला कर्जत मध्ये बॉल. आणि डॉमिनेटरचे कप्तान सांगता असे 2-3 बॉल अजून टाकणार आहेत. बघू शेट्टी आपल्या टीमसाठी काय करतात. 2 वाईट बॉल आलेत आणि टॅपचा प्रयत्न. अंपायरचा डिसिजन 1 डिक्लेअर. ओव्हरचा दुसरा गेन शेट्टी 1 डिक्लेअर. 3 बॉल. 4th बॉल घेऊन येत आहेत. रोनक त्यांना फेस करतील. अंपायरचा इशारा वाईट आणि व्हाईट बॉल. गतिहीन गोलंदाजी गच्चाल गोलंदाजी करत आहेत. त्यांनी त्यांचा लय बिघडला आहे. बघू ते नेहमी त्यांना राईटी बॅट्समॅनला बॉलिंग टाकायची सवय असल्याने 1 रन साठी मेहनत करायला लावताय बप्पा राजाचा टीम. स्कोर वाढतंय. 1 to go. 4 बॉल 7 रन. 4 बॉल 7 रन. गणेश बॅटिंगला. मागच्या वर्षाचे हिरो. बघू आपल्या टीम. हा चांगला फुटवर्क, तेवढीच चांगली किपिंग. अंपायरचा इशारा. अंपायर वाईट बॉल. काफी सुंदर अशी अंपायरिंग करतात. सगळ्यांनी नोंद, प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. रमाबाई कॉलनीमध्ये पहिल्यांदा बाहेरून अंपायर आलेले आहेत. पहिली टुर्नामेंट असे असेल जिथं बाहेरून अंपायरिंग आले. हे आहे YPLचा दर्जा, YPLचा लेवल. याच्यानेच कळून येतंय फेअर टीम, फेअर अंपायरिंग, फेअर गेम. ओ हो याला म्हणतात शेट्टी. कमबॅक बॉल बाउन्स करताय. त्यांची हाईट आहे, हाईटचा पूर्ण फायदा घेत आहे इथं शेट्टी. बाउंड्रीला विकास. ओ हा 4चा बॉल होऊ शकला असता, थोडा चुकला, नाहीतर हा बॉल सीमारेषा बाहेर जाऊ शकला असता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरमध्ये वाढ आहे. स्कोर होतोय 9 रन. धावसंख्येमध्ये वाढ 9 रन. आता आपण इंग्लिश कॉमेंटेटरीमध्ये वळू. 3rd ओव्हर वी हॅव इम्रान ऑन द बॉलिंग. लेट्स सी व्हॉट इट डज फॉर द टीम. As I said, Bappa Raja has a very balanced team. 3 bowlers and rest are batsmen. As per the impact rule, तुम्हाला कळणार नाही ना यार, तुम्हाला कळणार नाही ना. As per the impact rule, you can use any player any time. Right now they have used that, but impact rule use करताना तुम्हाला अंपायरला कळावा लागेल. तुम्ही तुमचे 12-13 प्लेयर कधी यूज करू शकतात, कधी पण यूज करू शकता. फक्त बॅटिंग हा 9 बॅट्समॅनला भेटणार. ओ गतिहीन. अंपायरचा इशारा नो बॉल.
हे आहे मोठ्या मॅचचा प्रेशर, हे आहे YPLचा प्रेशर. लेट्स सी द फर्स्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर and it's declared as one run. Shubham Dubey is inside the box and you have Raja as well. Step out and this is what is called as YPL Kawasaki 4 runs. This is what Ganesh is been known for, is attack batting. Let's see Ganesh can do whatever he can, whether he can win the match for the Dominators. He was the best batsman for the season 1. I would like to call Vaibhav Gaikwad on the stage for the toss. Vaibhav Gaikwad. Objection has been taken. As per, this is a comeback ball and it's been called as ball. And we have the owner of Rising Star, the dashing owner, Prashant Hebrekar. I would like everyone to clap for Prashant Hebrekar. And the WWF player Prashant Hebrekar. Vaibhav Gaikwad, I request you to come on the court. वैभव गायकवाडला आवाज दे ना वैभव गायकवाडला आवाज मागे आपे आणि आमचे Prashant, Rohan will take the call. Rohan will take the toss for the third match. The third match will be Rising Star versus Super Kings. The cameras are on the Prashant Hebrekar and Appu Gaikwad. Head is the call from Hebrekar. Head is the call and it is. And Rohan will say what it is. Head is the call and the Rising Star has won the toss. And they will let you know in 5 minutes. Darsh Shinde, request you to come on the boundary line as soon as possible. लवकरात लवकर या. अभि चौथीवर घेऊन येते आपल्या संघासाठी. त्याला फेस करणार रुबन पॉल आणि अंपायरचा डिसिजन आउट आउट आणि आउट. दिलीप मामा नेवाळकर. दिलीप मामा नेवाळकर. आणि वन टॉप चौका होऊ शकतो. तेवढंच चांगली फिल्डिंग. Rising Star has won the toss and elected to bat first. आपल्या तुम्हाला जे मीटिंग करायची आता करा, ग्राउंडच्या बाहेर करा. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. तुम्हाला कोऑर्डिनेट करायला पाहिजे ना. आम्ही कसं आमच्या प्लेयरला बोलवतो. आणि रोहन द्वारा 4 रन. व्हॉट अ शॉट.
रोहन 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 समालोचक. बंटी गिरी तुम्ही बाहेर जावा, जर्सी घालून या, नाही तर पेनल्टी आहे तुम्हाला. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करतोय रौनक खरमंदा. आणि मी हा थ्रिल जो आपल्याला सर्वांना बघायला भेटतोय, स्कोरर कृष्णा नाडासन आपल्याला विनंती करण्यात येते किती बॉल किती रनची आवश्यकता आहे जरा सांगावे. 2 बॉल 7 रनाची आवश्यकता आहे डॉमिनेटर्सला. आणि डावखोरा फलंदाज रौनक खरमंदा, तेवढाच अनुभवी गोलंदाज अभिराज भवार. आणि हा वाईट बॉल, 2 बॉल 6 रनाची आवश्यकता. रौनक खरमंदा अतिशय सुंदर पद्धतीने फलंदाजी करतोय, पण तेवढाच अनुभवी गोलंदाज अभिराज भवार. बघूया रौनक खरमंदा आपल्या टीमसाठी काय करू शकतात. 2 बॉल 6 रनाची आवश्यकता. आणि अंपायरचा इशारा आउट. रौनक खरमंदा आउट झालेले आहेत. आणि या शाळेमध्ये ज्यांच्या फलंदाजीसाठी ओळखले जातात असे आमचे बंधू कांशीराम अवघडे हे आलेले आहे. आणि ही मॅच विन झालेली आहे. बाप्पा राजा विन झालेले आहे. पुढील होणारा सामना आपापल्या टीमचे नाव सांगा.